राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। हे शब्द कानावर पडले की मन अगदी अभिमानाने भरून येताना येणारच। आपली जन्मभूमी कर्मभूमी हा महाराष्ट्र आणि आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस। पण 1 मेला महाराष्ट्र दिवसासोबतच कामगार दिन पण साजरा केला जातो का ते तुम्हाला माहिती आहे का? तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच कामगार दिवस का साजरा केला जातो। 17व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याचबरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या। त्यातली एक समस्या होती कामगारांची। औद्योगिक क्रांतीपासून कामगाराच्या शोषणाला पिळवणुकीला सुरुवात झाली। त्यावेळी कामाचे तास हे तब्बल 15 तास होते। कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे। कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला। कामगारांची पहिली मागणी होती ती 8 तासाच्या कामाची। पुढे चळवळीलाही 8 हॉवर डे या नावाने ओळखलं जाऊ लागलं। अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलियामध्ये। 21 एप्रिल 1856 रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला। तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले। शिकागो मधल्या आंदोलनात पोलिसांमुळे 6 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला। याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले। 7 पोलीस आणि 4 नागरिकांचा यात मृत्यू झाला। याला जबाबदार म्हणून 8 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा दिली। या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती, कारण असं म्हणतात की या 8 जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता। अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर 1980 ला 1 मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं। योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि 8 तास काम या मागण्या मान्य झाल्या। तेव्हापासून हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाला मे दिवस असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे सर्व कामगारांना त्यांच्या हक्काच्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा।